हाय गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता वाजलेत रात्रीचे 9 आणि 9 वाजता आपण जो केला ब्लॉग चालू. तर ब्लॉगची सुरुवात आपली होते ती 9 वाजता. श्री बाबाच्या का होतात लंच पासून. श्री बाबा बघा आमचा जेवतो इथं. जेवण बघा त्या काय काय हा. इकडे मावरा, इकडे चटणी, भात, म्हणजे कॉम्बिनेशन त्याचा काय असतात बघा. हा कॉम्बिनेशन त्याचा काय बघा. जेवताना मावऱ्याबरोबर चटणी पण, नाही तर एकदा तो भाकरी पण चटणी बरोबर खाता. मावरा असो नाही तर काय असो, चटणी बरोबर पण तो भाकरी खाता, म्हणजे ताण न घेता. आणि आता त्याचा कॉम्बिनेशन असा की माशाबरोबर चटणी बनवली, नाही तर ते मासे असो नाही तर आणि काय असो, तो नुसतं चटणी बरोबर भाकरी खाता. काय रे काय असतंस. आज तुका फसवून गेले होते ना मी, है ना. त्याची आंघोळ काय झाली होती. उद्या जाऊया. उद्या तुका बॅट मागवले नवीन. मी बॅट नवीन मागवलंय. ती ही झाली ना, खालना तुटली ना, नवीन मागवले बॅट मी. मग असं लांब लांब षटकार मारतं का बॅट इले की. हां मंदू दादा, हां असं लांब लांब मार षटकार. लाकडी नाही ती पण प्लास्टिकच अशी अशी. ही कशी प्लास्टिकची तशी. हां मग लांब लांब लय लांब लांब मार. ह्या कोणी दिला रे. हां आणि चॉकलेट मेलोडी तेवढा बरोबर तू खाल्लं पटापट. आता भात खाताना पटापट खाणार नाही काय, होय ना. आणि बिर्याणी खाल्लं कालची, संपवलं. कधी कधी खाल्लं, कधी कधी खाल्लं. सकाळी नाही खाल्ला, सगळी संपवला. किती होती. कल हां रोज करते बिर्याणी तुझ्यासाठी. तेवढेच काम आहेत माका, बाकी काय कामं नाही आहेत. फोटो लाडको ना तू. तुका बिर्याणी करून रोज रोज बिर्याणी खाव संध्याकाळी. हां तुका रोज बनवून घालते. हां रोज बनवून घालते. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, जे की 8 किलो आपण बिर्याणी बनवली होती. 8 किलोमध्ये आपली बहुतेक माणसं आली नव्हती, म्हणजे मेंबर आपले कमी होते, त्याच्यामुळे ती उरली असल्यामुळे ना, तर आम्ही प्रत्येक म्हणजे ज्याचा सोमवार नव्हता ते घेऊन गेले. मी आणले होते. आपला गणप्याबाई घेऊन गेला होता. गौरीला दिली होती. आणि जयदास आपला आदेश त्याने पण काही नेलं नाही जास्त. त्याने काय माणसापुरती नेला. तर अशी चौघांना वाटून टाकली होती. मोस्टली तर तिघांनाच वाटलेली. आणि जशी हाणली तशी ना 11 साडे किती वाजता येईल. 11 ना 11:30 वाजले असते. 11:30 वाजल्यानंतर ना पप्पाने खायला घेतलं नाही. पप्पाने खायला घेतल्याबरोबर तो काय बाबा म्हणता सगळी खाऊ नको, माका म्हणता ठेवा उद्या म्हणता सकाळी नाही दुपारी माका हवी. हां माका म्हणता उद्या ठेवा बिर्याणी खाताना फक्त त्यांना राईस खाल्ला आणि पीस काय खाल्लेले नाही. आणि उगत बिर्याणी हवी म्हणून कलचा चिकन सगळं टाकून दिलं तसाच. कल काय तुकडे म्हणजे असंच चावून खाऊचं असता. तू कधी दातच चावून खाव. चांगले तरी ते का पीस ना मी ते का हे करून दिलं होतं, ते पण नाही खाल्ला कुळू. आणि बिर्याणी हवी म्हणा माका. आज पण बनवूया काय ते सांगता बनवूया म्हणून. डांबीस तिकडे आहे आपला कार्यक्रम चालू. इकडे श्री बाबा, इकडे पपन जेव बसले. आपली मांजरा म्याव म्याव करतात, त्यांका माशाचा वास गेलो, है ना.
माका चटणी मांजरा खाणार आहात होय, चटणीचं वास गेलं म्हणतो तो. पण मी काय म्हणते माका बिर्याणी ठेवायची ना रे. काय सगळी आवडतं म्हणजे म्हणू काय तू खायची सगळी. हेरी तर ठेवतो ना माका खाऊ बिऊ, मग बिर्याणी नाही कशी ठेवलं. हा होय होय. तर आजचं बघा, आजची आपली जी काय होतात श्रीबाबाचं आपलं जे रेग्युलर जेवायचं ताट होतं ते आपलं चेंज झालंय. आज हे खैसून आणलं रे, खयच्या हॉटेलमधनं आणलं. हा तिकडे होता वाटतं गोडाऊन मध्ये टाकलेला, तर घेऊन येलं. तर कधी गेलं होतं गोडाऊन मध्ये हानू. हा काय रे तेव्हा गोडाऊन मधला ताट घेऊन येलो. आजपासून त्या ताटात तो जेवणार. तो मामी विचारित होती. तुका मामी विचारित होती. मामीक फसवले मी. मामीक सांगले की त्याचं काका येऊन घेऊन गेलो रत्नागिरीत म्हणून. तर मामी म्हणता कसो राहत काय होय गमत की नाही ते का येत म्हणता परत, अशी मामी एकटी बडबडत होती. मामीक फसवलंय. मामीक फसवलंय. सांगितले श्री बाबा रत्नागिरी गेलो म्हणून. त्याची अशाच गप्पा राहते चालू. आपण जाऊया जेव, आपल्याला पण लागले भूक, पोटपूजा. तर आपण असं बोलत होतो काय माहिती आहे, आपले काय होतं शॉर्ट मिनी ब्लॉग आपण म्हणजे असंच बोलत होतो. जर टाइम भेटला आपल्याला तर आपण इंस्टाला पण आपण काय बोलतो आपले ब्लॉग, आपले मिनी ब्लॉग चालू करू. कसं काय ते बघूया. आता टाइमवरती आहे काय बोलतात रील्स संदर्भात छोटे छोटे किंवा रील्स काय असेल ते पण आपण बनवू. श्री बाबाचे आणि आमचे. सारखं पाणी काय येतं. हा काय हसतस भात संपव पुरो. तर आपण पण आता जेव्हा पोटभर लय भूक लागली. कारण 9 वाजले. काय कामावरून आल्यावरती काय खाल्लं नव्हतं. कारण आज गेलो होतो लवकर वाडीत आंघोळी करून. वाडीत त्यासाठी काल आपण गेलो होतो खेळायला ना, तर त्याच्यासाठी प्रॅक्टिसला बोललो जाऊया. आपण प्रॅक्टिस रोज रेग्युलर आता चालू करू. आता काय होतं आपण आता कमबॅक करू क्रिकेटमध्ये परत. त्याच्यामुळे गेलो होतो प्रॅक्टिसला. पण प्रॅक्टिसला पोरं तर कोणच नव्हती म्हणून असंच होतो आणि आलो मग कल्टी मारली. तर बघू उद्यापासून जमलं तर म्हणजे उद्यापासून कॉल करू, विचारू बाबा काय जाणार आहात की काय कसं काय, तर मग जाऊ. शॉर्ट इन्स्टाला पण आपण रील्स करू. उद्यापासून आपण तिकडपासून सुरुवात करू त्या मैदानापासून ना श्री बाबा. ना भारी आहे मच्छी, भारी आहे नादखोळा आहे. कालची बिर्याणी कशी होती आणि दुपारी सगळं काय पण विचारतं का नादखोळा एवढाच माहिती आहे. शबाश शबाश. उपडी करशी बा पाणी उपडी करशी. थांबगो काय थांबगो त्यांना घातलं. तू जेवून झालं ना थांबगो करतात म्हणून ते का मी कल ना पहिल्या पंक्तीत बसवलं होतं जेव बिर्याणी का माका माहित होता. आम्ही इकडे जेवण झालो तरी तो आज तो आम्ही इकडे जेवण झालं तरी तो अजून जेवतो होतो. आता वाजले 9:30 आणि जसं जेवण झालो ना तसं आता ह्या घेतला काय ताप वेपर कशात येऊ इथे वेपर खाव. बर्थडे दिवशी पण त्यानं तसाच केला. रात्रभर म्हणजे झोपलो ना ह्यो केला. आपलं काय होतात रात्री एक किती खाल्लं रे चॉकलेट. 3 ना
आठव फ्रीजमध्ये तो केक अजून तसंच आहे. चटणी ठेवला फ्रीजमध्ये. अजून काय ठेवचा? काय नाही. तर त्यांना ती रात्री 3 चॉकलेटा खाल्ला ना झोपोच्या अगोदर. आणि सकाळी लवकर उठलो म्हणजे केक उरलो होतो बर्थडेचं. केक उरलो होतो तो फ्रीजमध्ये ठेवला. लवकर उठलो म्हणजे जवळजवळ 7 वाजता उठलो. मी उठोच्या अगोदर उठलो होतो. कारण रविवारी आपण वर्कआउट, रविवारी काय सुट्टी असते त्याच्यामुळे रविवारी गेलो नव्हतो. उठलो, ब्रश वगैरे केला आणि फ्रीज उघडला. ब्रश वगैरे करून झाल्यावर फ्रीज उघडला आणि तो केक खाल्ला. असं होतं. काय असला खाव की त्याला झोप नाही लागत, रात्रीची पण आणि सकाळची पण. मग लवकर बरोबर उठता, होय ना? काय रे, असो आमचं डांबीस पोरगो होतो. तिकडे ती मांजरा बोंबटत राहतात. किती खाल्ला नाही तरी त्यांना पण पूर्ण आहे ना. सारखी म्याव म्याव करीत राहतात ना. थापाड मार धरून तिच्या. नको राहून दे. हा, तर तो केक खाल्ला. केक खाल्ल्यानंतर परत आई वेळच्या माझी चॉकलेटा खायत रात्री ठेवलेली. खाल्लंच ना. चमचो बिमचो घेऊन तो पण केक खायत होतो. किती त्याचे हे बघा. आणि त्याच्यानंतर ना त्याच्या घरना फोन इलेलो. नाही घरना नाही, आई भाकरी भाजीत होती. आणि आई म्हणता तुझी म्हणता मज्जा. तेव्हा तो काय म्हणता माहिती, म्हणून म्हणता मी जात नाही म्हणता तिकडे रत्नागिरी. काय असतस. तर आपला ब्लॉग देखील इथेच एंड करूया. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरात लवकर आपल्याला मॉनिटाईज करायचं आणि परत आपल्याला काय होत आहेत, मॉनिटाईज करून आपल्याला सर्व काय प्रोसेस परत जसं पहिलं चॅनल होतं तसं आपल्याला आता हे देखील नवीन चॅनल करायचं. तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. आपले व्ह्यूज तर जात आहेत पण सबस्क्रायबर वाढत नाहीत. सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. तर अशात पुन्हा भेटून व्हिडिओ सोबत. तो बाय 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 बाय. गुड नाईट. बाय 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 बाय. गुड नाईट. इलाच नाही तर बिर्याणी खाऊ.